चांदूर रेल्वे येथे संचारबंदीच्या काळात कोरोना संबंधी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा पालकमंत्रींनी केले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही, म्हणून आपण निश्चित आहोत। परंतु आपण गाफील न राहता या संकटाच्या काळात लढण्यासाठी सज्ज असलो पाहिजे। म्हणून प्रशासनाने कोणती तयारी केली या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी चांदूर रेल्वे तहसील कार्यालयामध्ये विभागनिहाय आढावा घेण्यात आला। पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा आढावा घेतला। ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय केले किंवा काय प्रयत्न करत आहोत, होम क्वारंटाईनची संख्या किती आहे, शहरात जंतुनाशक फवारणी नगर परिषदेने केली व स्वच्छता मोहीम ही सुरू असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले। वार्डनिहाय आरोग्य तपासणी करण्यात येत आहे। सतपाल वरटे यांनी मुख्याधिकारी मुख्यालयात हजर राहत नाही असे सांगितल्यावरून पालकमंत्री यांनी मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना मुख्यालयात हजर राहावे असे निर्देश दिले। तर तहसीलदार व ठाणेदार यांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना दिल्या व तडकाफडकीने सुरुवात करण्यात आलेल्या शिवभोजनालयाची पाहणी करून ग्रामीण रुग्णालय, मुलांचे वसतिगृहाची पाहणी केली। यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, नगरसेवक सतपाल वरटे, देवानंद खुणे, उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसीलदार राजेंद्र इंगळे, मुख्याधिकारी मेघना वासनकर, गटविकास अधिकारी असलम मुनीर सय्यद, ठाणेदार दीपक वानखडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर मरस कोल्हे, तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते। दिवसाचा आढावा झाला। आज या ठिकाणी चांदूर रेल्वे आणि दामणगाव या दोन्ही ठिकाणचा आढावा आम्ही घेतोय। खरं छोट्या छोट्या अडचणी असतात आणि त्या अडचणीला सुद्धा या संकटाच्या काळामध्ये मात करणं आपल्याला आलं पाहिजे आणि सगळ्यांचं मनोधैर्य त्या ठिकाणी आम्ही वाढवू शकलो पाहिजे। म्हणून आता आज इथे चांदूर रेल्वेमध्ये आढावा झाला। छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या निकाली काढण्यासाठी सगळ्यांच्या संयुक्तिक बैठकीमध्ये त्या निकाली लागतात। तर आज मला असं वाटतं चांदूर रेल्वेचं शहराचं आणि ग्रामीण भागातलं सुद्धा या ठिकाणी आढावा झालेला आहे। THO, तहसीलदार, BDO, SDO ही सगळी मंडळी, सगळी यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती आणि या सगळ्या आढावामुळे आता पुढचे दिवस जर अजून आपल्याला जर संकटातले आले तर त्याचा नक्कीच मदत होईल। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले व राजू शिवणकर।